डेलिगेशन आमचे कुचड्या कॉन्स्टिट्युन्सीतले आसोळडा विलेज पंचायत आणि कुचड्या कॉन्स्टिट्युन्सीचे सगळे लोक जे प्रोजेक्ट 2 जेटी आणि अनलोडिंग एरिया इन द रिवर जे प्रोजेक्ट आशिल्ले कॅन्सल करपा खातीर आमी गोवा स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी कडेन येयल्ले आनी येता तेन्ना ज्यो तेणी आमकां एक ड्राफ्ट मिनिट जे तेणी SCIC जो तेजी सगळी बॉडी आहा ती रिकमेंड करून धाडलेली तेणी ताका परतून रिजेक्ट करून धाडला अशें तेणें दाखयलें ते दाखयतरी आमी डिसिजन आमी सगळ्यांनी सांगलें की हो प्रोजेक्ट आमच्या गांवांत नाका आमच्या गांवांत आमी पयलीं स्टँड घेतलेलो असो नाका पूण खंय तरी SCICन ताका एप्रुवल करून वयर धाडलेलो प्रोजेक्ट तो SCIA कडेन रिजेक्ट जावपाक शकना पूण SCICन परतून धाडला आज तेणी डायरेक्टरान SCICन लेटर दिला की मेंबर सेक्रेटरी GSEAC हाचे खातीर ते NGTन गेल्ले आनी NGTन क्लियर डायरेक्शन दिल्लें की खंय तरी आसोळडा पंचायतीचे जे तांचो आखो रिपोर्ट आसा हो सगळो रॉंग आसा तो NGTन प्रोड्यूस करतरी इट इज प्री म्युच्युअल म्हणून सांगलें आनी डायरेक्शन दिलें की आसोळडा पंचायत शूड बी हर्ड सो आज लेटर दिल्या मेंबर सेक्रेटरी डायरेक्टर मेंबर सेक्रेटरी गोवा SCIA की आसोळडा पंचायतीचो टॅक्निकल रिपोर्ट आसा हो टॅक्निकल रिपोर्ट तांचो इलिगल आसा हो तांकां मिनिट्सान तांकां आपोवपाक जाय सो आमी सरपंच आनी बाकीचे ZP आमी डिसायड केला की जे 6 जाणांची जी टॅक्निकल कमिटीचो रिपोर्ट जो रॉंग आसा हो SCI पॉयंट आउट करपाक जाय आज आमी कितलेच सांगले की स्क्रॅप कर हो स्क्रॅप आमी फिजिकली करपाक दिवची ना ही दुसरी गोष्ट ते सगळे लोक आमी तांकां कांयच करपाक दिवचे ना हांव घरा वांगडा आसतलो ही दुसरी गोष्ट पूण टॅक्निकली जेन्ना हो रिपोर्ट जो आसा हो टोटली रॉंग आसा हो प्रूव आमी करून SCIACक दिवपाक जाय आनी तेन्ना तो प्रोजेक्ट प्रॉपर्टंटाचो रिपोर्ट भायर मारून ताका तो प्रोजेक्ट बंद पडटलो हो टॅक्निकली फिजिकली आमी ऑलरेडी डिसायड केल्ले आमी गांवच्यांनी मिटींग घेतलेली पूण खंय तरी आमी सांगतरी तरी आसतना SCIC डिसेंबरान मिटिंगेन तो प्रपोजल SCIAक धाडलो आनी आतां SCIन 11 जानेवारी परतून धाडला की SCIC जे प्रोपोनंट जे आसोळडा पंचायतीन जे NGTन काडलेले आसा हे तुमी तेजेर एड्रेस करूं ना तेजेर एड्रेस करचे कितें एड्रेस करूं ना एक ताका वचपाक रस्तो ना दुसरो इतली झाडां मारता ती कशी मारता तेजें प्लांटेशन प्लॅन ना म्हणजे टॅक्निकल काडलेले आसा आमचे मनान सगळ्याचे इन्क्लुडींग इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आनी गांवचे सगळे कडेन की हो जेटी हांगा दोनी जेटी जावपाक जायना तितून दोनी जेटी जावपाक जायना ती एक जेटी प्रोजेक्ट प्रमाणे ऑलरेडी विड्रॉ केली जी शेलवणा बागा आशिल्ली ती आतां उरता ती फक्त वडार बागार सो वडार बागान ही जावपाक जायना पूण आमचें थंड मत आसा ऑलरेडी आमी सांगलेलें आसा आनी आतां आसोळडा पंचायती लिगली ताका रिप्रेझेंट करून जे टॅक्निकली हे भायर पडपाक जाय तेजे खातीर ही लेटर दिल्लें आसा तितून भितर आमी आसोळडा विलेज पंचायत बॉडी मिटींग घेतली एमर्जन्सी मिटींग तितून कितले लोक 5-6 लोक टॅक्निकल एप्रायझर कमिटी फुडें जे NGTन काडला ते आमी ताका फुडें दाखयतले आनी हो प्रोजेक्ट भायर मारचो असो विशय आमी फुडें व्हरतले आतां तुमकां तेणें कितें एश्युरन्स दिला की एश्युरन्स म्हळ्यार लेटर दिला हेंच्यांनी आनी आमगे मेन पॉयंट आशिल्लो की लास्ट टायम हेंच्यांनी 2 फावटी इन्स्पेक्शनां केली आमकां बायपास करून इन्स्पेक्शनां केली सो ह्या फावटी तेंच्यांनी आमकां लेटर दिला एश्युरन्स दिला की तेंगेली एवरी फ्रायडे हांगा मिटींग जाता आनी केन्ना आमचो जो पुलाचो इशू आसा जेन्ना ते मिटींगे घेतले तेन्ना आमगे पंचायती ते आपयतले आनी आमची एक 5 जाणांची टीम वतली थंय टू डिस्कस अबावट मागीर कितें करपाचें तें लॅप्सीस कितें उरल्या ते आनी आमचो आनीक भितर डिमांड आशिल्लो की लास्ट टायम तेंच्यांनी जें इन्स्पेक्शन केलें तो कोण तरी जोगळेकार म्हणून ताजे बरोबर आमी फोनार उलयले सो तुमचें तें इन्स्पेक्शन कोणें केलें काय म्हणून सो आमचे एक ऑर्डरी भितर आसा ते कोण 7-8 जाण आसा सो ऑन वॉट बेजीस तांच्यांनी इन्स्पेक्शन केलें आनी ती मॅनग्रोव्स ना एनवायरमेंटल डॅमेज ना एक्सेस आसा हें तें म्हणून 2-3 आमचे पॉयंट आशिल्ले सो ऑन वॉट बेजीस तेंच्यांनी तो सर्वे केलो इन्स्पेक्शन केलें आनी रिपोर्ट दिलो की ते एनवायरमेंटल डॅमेज ना मॅनग्रोव्स हें जायना तें आमकां अजून सॅटिस्फॅक्टरी तेंच्यांनी आन्सर दिवना सो तो जेन्ना तांची मिटींग जातली तेन्ना आमी डिस्कस करतले बाबा ऑन वॉट बेजीस तुमी हें केलां आनी समज आमकां दिसलें की बाबा ह्या आमकां बायपास करून तांच्यांनी विदावट एनी फिजिकल इन्स्पेक्शन तांच्यांनी तो रिपोर्ट केला असो जाल्यार आमी तांचेर मुखार कितें कारवाई करपाची ती आमी करतले पंचायतीचे लेटर हाजेर पंचायती मुखार काडून आमी तांचेरय कारवाई करतले कित्याक हे नांवां वाचून दाखोवपाक शकना हांव तुमकां कोण आसा 5-6 जाण आसा हांच्यांनी इन्स्पेक्शन केलां म्हणून रिपोर्टान आसा केन्ना मिटींग आसा
एवरी फ्रायडे ते बसता खंय हांगा. सो तेंच्यांनी सांगलां आमकां आमची जेन्ना इशू येता ह्या जेटीचो तेन्ना आमच्या पंचायतीक ते इंटिमेट करतले आनी 5 जाणांची आमची टॅक्निकल एक टीम वतली, इन्क्लुडींग आमचो आमदार आसतलो, सरपंच आसतलो, 2-3 जाण कोण जाणकार आसा ते आसतले आनी तांचे बरोबर उलयतले बाबा कितें तुमी इन्स्पेक्शन हें केलें कशें आनी तुमी मुखारलो हो प्रोसेस आसता मुखार कसो केलो ते टीम आसा ती तांचे बरोबर उलयता. तुमकां सॅटिस्फॅक्टरी आन्सर सॅटिस्फॅक्टरी आन्सर पळय, सॅटिस्फॅक्टरी आन्सर जे पण प्रोजेक्ट बंद जायना आमी कसलो सॅटिस्फॅक्शनान ना, हें आमचें काम म्हणून येयला. पूण कितें आसता थोड्यो गोश्टी खंयची कमिटी कडेन घालतले आनी खंय करतले हे विशयाचेर आमी प्रोसिजर फॉलो करूनच करतले. नाजाल्यार कितें जातलें बेश्टो बोवाळ मारले आनी हें केलें म्हणून तें बंद जावचो वचना. आमी ताका विड्रॉ करपाक आमी लोकांचे आनी आमी सगळे रावन तें विड्रॉ करपाचें काम आज आमदार, आमचे पंच सदस्य, आमचे ZP, आमचे सरपंच, आमचे लोक आमी फाटल्यान लागून करतले. कापड तूं लोकल MLA आनी तुका कॉन्फिडन्सान घेयनासतना येदे व्हडले डिसिजन येदे व्हडली जेटी गांवांत येता सो लोकांकूय खबर ना, पंचायतीकूय खबर ना, अशें कित्याक जालें आनी कोण करता? पयलीं हांव एक क्लॅरिफाय करूंक शकता. 2011 आमचे त्या भागाच्या लोकांक मायनींग जेटी जाय म्हणून तेन्ना रेजल्युशन घेतलेलें आनी ते खातीर तो रेजल्युशन पंचायतीन एप्रूव केलो, ग्रामसभेन केल्लो, लोकल पंचायतीन दिलो आनी NOC दिल्ली. खंय NOC दिवून भितर म्हणजे उदकां भितर प्लॅटफॉर्म घालून अनलोडींग क्रेन घालपाची खंयची NOC नाशिल्ली. जेन्ना लोकांक कळ्ळें की अशे प्रोजेक्ट प्रोपोनंट आतां दिला आमकां दिशाभूल करून आमकां खंय तरी प्रोपोनंट जो उदकान क्रेन अनलोडींग करता तेन्ना लोक चडले आनी आतां दोनूय जेटी नाका म्हटल्यार तेजे वांगडा आमी आसा. सो प्रश्न कितें आसा की लोकांक जेन्ना ग्रामसभेक आनी पंचायतीन जेन्ना मांडलें की थंय मायनींग जेटी तेन्ना एक सिंगल 2011 सिंगल जेटी येवपाच्यो तो अप्रुवल दिल्ले. पूण जे प्रोजेक्ट प्रोपोनंट लोकांचो जो भरवोसो आहा तो भरवोसो घेवना आनी तेणी अनलोडींग ऑपरेशनाचे इन द रिवर क्रेनीचो प्लॅटफॉर्म दाखयले. तेजे खातीर आतां जेटीच नाका आमकां आनी ताजो मनीसूच नाका असो डिसिजन गांवच्यांनी घेतलो. कोणी दिशाभूल केलं? तो प्रोजेक्ट प्रोपोनंटांनी आनी कोणें अरे जेन्ना एक खंयचे तरी दाखयता गांवचे कॉन्फिडन्स घेवन ते दाखयता आनी मागीर जेन्ना EC आनी बाकीचे गोश्टी करपाक वयता वा दुसऱ्याच प्रोजेक्ट दाखयता तेन्ना आतां ते दोनी मायनींग जेटी नाका आनी कांयच नाका त्या कंपनीच्या अशें गांवच्यांनी डिसिजन घेतलें. आणि तो दिनार तारखेरान जो रिपोर्ट तेंचो हें रिकमेंड दिल्लो हांकां एक दिल्लो तेन्ना तेणी बरें मॅनिपुलेट केला. तितून एक्सेस आहा, तितून गारान ना आनी तितून माड ना, तितून हें आहा कोणाक हार्मफूल जावपा ना. आतां फिजिकली तितून कांयच ना. एक सायडीन आमी रेल्वे आहा, इवन तितून वचपाक आमगे ते 4-5 लोकांची घर आहा तेतून वचपा सुद्दां रोड ना. आतां ते कशें इन्स्पेक्शन करता आमकां खबर ना. आनी जेन्ना आतां सरान म्हणलां ते भाशेन 2011 मायनींग बूम आसली तेन्ना आनी तेन्ना आमी लोकांचो एक थोडें हें आहलें आपणाक ओवर म्हणून तेन्ना आमी ती जेटी दिल्लो लोडिंगान येवं ना आनी ती अशी क्रेन बी आनी आतां तेजो तो प्रोजेक्ट पळयलो जाल्यार व्हडलें हें आहा. तितून मल्टी कार्गो येवपाची हें आहा सांगता. आनी आमी सद्दां जाणा सगळे सावथाक एकूय मायन ना आनी आतां मायनींग आनी कसलें लोडींग आनी अनलोडींग आमकांच कळना. आनी तेतून ते रिपोर्टान कांय घालूना तेणें बाबा कितें अनलोडींग हाडटले कितें करतले ते आमकां लोकांक ताका लागून भंय पडला. कित्याक ही एकूच चलता गोंयांत तो म्हणल्यार तो कोळसोच कोळशाचें ट्रान्सपोर्ट चड आहा. हेका लागून लोकांक हे सगळे लोक येयले ताका लागून हे मायनिंगे हेका लागून न्हू कोळसो हाडटलो म्हणून लोकांक भंय पडलो आहा. आनी ताका लागून ते बराबर आमचे पंचान हांकां तांकां धरता सरपंचान आनी ते कशेय भाशेन हिंगा हाडून दिवन आनी नाका आमकां कशेंच भशेन नाका असो म्हणून आमी ठामपणांनी लोक आमी आमदारूय ZP सगळे तांच्या लोकां बरोबर आहा. आमकां कोळशाची मायनींग दोनूय जेट्योच नाका. तुमी हो प्रश्न विचारलो कितें येता म्हणून कितें चलता म्हणून कितें तुमकां जाप दिला तेणी केन्ना ना वॉट इज प्रपोज दे वॉट इज गोइंग टू कम दे मल्टी फ्रेट कार्गो म्हणून दिला तेंच्यांनी प्रोजेक्ट प्रोपोनंटान आमकां कितें स्पेसिफिकली ते कितें कार्गो हँडलिंग जातलें म्हणून अजून कांय सांगूना आनी अजुनूय आमकां कोण सांगना बाबा ते कितें येतलें म्हणटा ते एक्चुअली. बट आमचे तकलेन आसा की ते कोळसोच येतलो 100% कोळसोच येतलो थंय. ताका लागून आमी सगळे लोक एकटेन जावन हाजी प्रोटेस्ट करता. But are these officers not aware what kind of product or what is going to what cargo? I cannot talk on their behalf. They must be knowing, they must not be knowing. But they are not replying to anything. They are only giving us specific answers. Whatever questions we are asking them, only that also we are not getting any satisfactory answer. As of now, आमी ज्या रिक्वेस्ट केल्ले तांकां आमकां थंय मिटिंगेक पार्टी करची म्हणून they have agreed on that. Besides that, this whatever this revolt you call it, this agitation you call it, this will go on and on till this project is scrapped completely from there. We are not going to allow any kind of any jetty or anything related to any kind of this cargo activity to take place in that place or anywhere around the place. That is our thing.
सो आता तुम्ही पळयता पळय ते परत फ्रायडे हांगा सगळ्या परत सेम लोक येतले ना फ्रायडे येवचे ना सो ह्या फ्रायडे आमी येवचे ना बट वेन एवर दीस पीपल आर गोइंग टू टेल अस लायक तांचे आमचे जेन्ना बोर्डाचेर येतले केन्ना आमकां इंटिमेट करतले तेन्ना फक्त आमची 5 जाणांची कमिटी येतली टू डिस्कस दितले ना 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 आम्ही आता हो मुवमेंट जातरी सरपंचान त्याचे 5 मेंबर घेवन त्यांनी 5 वा 6 जाणांची कमिटी निवडतले ऑफिशियली बिकॉज आसोळडा पंचायत इज गोइंग टू बी पार्ट ऑफ द डेलिगेशन ना ऑफिशियली आणि कोणूच जावन ते देट इज अप टू देम टू डिसायड आणि वी आर गोइंग टू इन्सिस्ट दॅट पंचायत इज गोइंग टू इन्सिस्ट डेलिगेशन दॅट फ्रायडे ते येतले आणि दे वील टेल देम टू टेक दीस एजेंडा इन दीस फ्रायडे मिटींग ऑर मॅक्झिमम नेक्स्ट फ्रायडे मिटींग अँड थ्रो दीस एंटायर भायर म्हणजे प्रोजेक्ट प्रोपोनंटान जे मिस्टेकी आम्ही दाखयतले अँड यू कॅनॉट कन्सिडर दीस आणि तुम्ही भायर म्हण इफ द प्रोजेक्ट वॉन्ट्स टू कम ते कॅन कम सम अदर टाइम बट नॉट विथ दीस प्रोजेक्ट प्रोपोनंट जे रॉंगफुली दिला ते सो दॅट इज वाय आसोळडा पंचायतीचे डेलिगेशन जे पंचायत आता वयतरी एक मिटींग घेतले 5 वा 6 जाण जे कोण ते निमयतले आणि ही 6 जाणांची रिस्पॉन्सिबिलिटी आसतली की SCIC जी मिटींग आसा ती एवरी फ्रायडे जाता थंय येवन रिप्रेझेंट घेतले सपोज जर तेणी हे विकाक घेतले मिटींग जाल्यार आमी तेका प्रूव करतले नाल्यार ताका फोर्स करतले की हो एजेंडा विच इज सेंड बाय SCIA बॅक to be taken in the next meeting and we will prove to them that all these wrongs have been done and they should throw that entire project out. This is what we are going to do. and on our behalf we are going to inquire on what basis these people they have done the inspection and given the report and we from our side we are going to go to the authorities we are going to, whichever is going to take action against them कित्याक तांच्यान तो रिपोर्ट केला तो फ्रॉडुलंट केला कंप्लिटली आणि एनजीटीन गायडलायन दिल्ली की तुम्ही इन्स्पेक्शन करता तेन्ना आमच्या पंचायतीक घेया म्हणून दॅट ऑल्सो दे हॅव बायपास सो फ्रॉम आवर सायड फ्रॉम लोकल सायड आमी तांचेर एक्शन कितें घेवपाचें आसा ते वी आर गोइंग टू अप्रोच द MLA ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी लास्ट असेंब्लीन हांवें जेन्ना एनवायरमेंट मिनिस्टर आलेश बाब स्पीकर आसलो ऑन द फ्लोर ऑफ द हावस तेणें म्हाका प्रॉमीस केल्लें की SCIC विथ दीस ऑल दीस आनी एंटायर वर्बेटीन म्हाजेर आसा एंड दे हॅव प्रॉमीस दॅट दे वील नॉट कन्सिडर ना आय एम गोइंग टू एश्युरन्स कमिटी एज अ MLA आय एम गोइंग टू फायल माय एश्युरन्स कमिटी इन द हावस की हे एश्युरन्स दिल्ले स्टील देन SCIC has recommended to SCIA. So this is as a MLA I am going to do as part of the breach of privilege जे केला तेणे म्हणजे एश्युरन्स कमिटी घालता पयली दुसरी जी आसा जे एज इन द हावस ऑनरेबल CMने सांगला की हो प्रोजेक्ट जे तुवें पॉयंट आउट केला हे फुडें वचोंक शकना सो दॅट ऑल्सो आय एम गोइंग टू प्रूव सो ह्यो गोश्टी एज अ MLA म्हागे प्रेरोगेटीव जो आसा सगळ्या लोकांक म्हाका निवडून दिल्लो आसा आय एम गोइंग टू मूव अ एश्युरन्स कमिटी फर्स्ट एंड आफ्टर दीस what assurance committee decides, I am going to move a breach of privilege against both of them, saying that MLA तूं आतां एक आमचो रिक्वेस्ट आसा तूं आतां BJPचो MLA पयर विरेश बोरकरान चीफ मिनिस्टराक फोन मारलो आनी चीफ मिनिस्टरान फोनार स्पिकराचेर एक प्रोजेक्ट कॅन्सल केलो तूं मात चीफ मिनिस्टराक फोन मार नो यू टेल चीफ No, this is a issue where people don't want that project. But तू चीफ मिनिस्टराक फोन मार आतां स्पिकराचेर घाल लोकां आयकून दी मरे काणयो कित्याक आरे सरकार तुजे समज सरकार तुजे जर आयकना जाल्यार सोड कोट्टा माझे सांगपाचें कितें बसलो तो तो न्ही फाटले प्रोजेक्ट केलो काय ना तो कित्याक चीफ मिनिस्टरान बसलो केलो तू सांगता कित्याक बसलो हांव सांगना तू कोणी उलयता तो कित्याक बसलो थंय आमी करता आमी लोकां वांगडा आसा तूंय आमच्या वांगडा राव लोकां वांगडा तुमी राव आमी तशें बंद करया आमकां नाकात करपाक दिवचेच ना ते आमी डिसिजन घेतला आमी टेक्निकली भार मारया ते एश्युरन्स कोणाचे नाका एश्युरन्स दिल्ले आसा सरकार तुगे आयकना मरे सरकार तुगे आयकना ही सेपरेट गोष्ट जे हांव करतलें दिनेश बाब एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केला काय त्यांनी रिपोर्ट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केला बिकॉज पीपल आर वरीड अबाउट द एनवायरमेंटल इम्पॅक्ट जातला आणि तोच म्हणटा रे तो प्रोजेक्ट म्हणून एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट दिला पळय तो टोटल फॉल्स आमी करता न्ही ते प्रोजेक्ट शेअर द रिपोर्ट बिकॉज एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जाता ते हियरिंग जाता तेजेर न्हू इम्पॅक्ट असेसमेंट जाताना हियरिंग जाता न्हू तेजेर वॉट आर द आउटकम ते केला तुमकां मिटिंग्स केले तुमचे आम्ही एनजीटीन गेले न्ही ते घेवन गिवन डायरेक्शन टू दॅट दे शुड बी हर्ड एंड दे शुड बी टेक्निकली डिसाइडेड थ्रोन आउट सो दॅट इज नॉट डिसाइडेड दॅट्स व्हाय दे हॅव कम हियर रिव्यू करपाक लायला परत हय आमी ऑब्जेक्शन दिला म्हणून तो रिपोर्ट परत रिव्यू करपाक लायला ऑब्जेक्शन दिला आमी आणि प्लस आता एक फ्रेश ऑब्जेक्शन आमी फायल केला की आमकां हो प्रोजेक्ट कसोच नाका म्हणून दॅट वी हॅव इन्वर्टेड रायट नाव वी गॉट इन्वर्ट कॉपी ऑल्सो विथ अस सो लेट्स सी हो जावचो ना प्रोजेक्ट 100%. You will have your own people to do the assessment.
our team is going to sit with the committee now. Technical team is going to sit with the committee and they are going to discuss with it. But any condition, even if they get all the possible permission, we are not going to allow this project to take place in that place on any way, on any condition. That is our thing as a local. I am not part of any panchayat body or anything, but we have decided that we are not going to allow this project to take place in that Physically area. we will not allow. Physically will not allow. Whatever permission delay and but we will also pursue technically to scrap the project. आता माइंडली आम्ही आता माइंडली हो प्रोटेस्ट केला whatever we could do technically or whatever we have done it, we have submitted our this thing to them. तरी पण जर if they सगळी परमिशनां घेतली जाल्यार if they come on site, we are going to protest, we are going to violently, we are going to go oppose that project. आम्ही तुका कितें सांगता जोगळेकर आले ताणें वडयता घेता म्हणून सांगला वडयता घेता म्हणून सांगला तुजे कडेन राव तुजें कितें आमकां राव ना पळय विशय असो आसा की आज गांवच्या लोकांक एक प्रकल्प नाका आनी जेन्ना गांवच्या लोकांक एक प्रकल्प नाका तेन्ना म्हाका दिसता सरकारान सेंटिमेंट हे लोकांचे आयकपा जाय. आतां एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जर सांगता आपूण लास्ट असेंब्ली सेशनान हो मुद्दो मांडिल्लो जाल्यार ताजें जर सरकार अरे बीजेपीचे सरकार बीजेपीच्या आमदाराचें आयकना लोकांचें कितें आयकतलें. म्हाका दिसता हे बीजेपीचे सरकार म्हणटा तें लॉलेसनेस ह्या राज्यान चल्ल्या. एक आमदाराक आमी पयलो ह्याच स्टेरकेजी वयल्यान लोळोवन वयल्यान हाडलो सेकंड फ्लोरा वयल्यान एक आमदाराक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक. ही आज बिहेवियर ह्या सरकाराचो जाला. आतां जेन्ना आमी डिस्कस केले थंय तेन्ना प्रोजेक्ट प्रोपोनंटान जें एप्लिकेशन दिलां तो स्वता सांगता आपल्या प्रॉपर्टीक एक्सेस ना. ताच्या उपरांत SEIC थंय वता इन्स्पेक्शन करता. नोरोना आहा म्हणटा ते नोरोना वचून ते इन्स्पेक्शन करता. ना पॉलिटिकल हांगा पॉलिटिकल कांय ना. तो नोरोना म्हणटा तो थंय मॅनग्रुव्ज ना म्हूण सांगता. आतां गुगल इमेजीचेर जर पळयल्यार ते मॅनग्रुव्ज दिसता. सो हाचो अर्थ कितें की अथॉरिटी खंय तरी आणि गोंयान कोळसो रोवपाक सो आतां जोगळेकर जो वन ऑफ द मेंबर ऑफ दॅट SEIC ताका आमी फोन केल्लो.